शेतकरी मित्रांनो, द्राक्ष बागेमध्ये गोडबारीची छाटणी झाल्यानंतर आपल्याला गोळीघाडांचे प्रमाण दिसून येते। तर मित्रांनो, यासाठीच आपल्याला काही उपाययोजना करणे गरजेचे आहे। तर मित्रांनो, यासाठीच आपल्याला गोडबारीची छाटणी करण्यापूर्वी 45 दिवस अगोदर एसओपीचा वापर करायचा आहे। मित्रांनो, एसओपी मध्ये आपल्याला पोटॅश हे 50% आणि सल्फेट हे 17% पाहायला मिळते। मित्रांनो, हे कार्बोहायड्रेटचा साठा वाढवण्याचे काम करते। म्हणजेच गोडबारीची छाटणी झाल्यानंतर प्रत्येक डोळाला जी ऊर्जा निर्मिती असते ती कार्बोहायड्रेट मधून मिळत असते। त्यासाठी कार्बोहायड्रेटचा साठा वाढवणे गरजेचे आहे। मित्रांनो, हे स्टार्च चांगला देते व साखरेचा साठा वाढवण्यास मदत करत असते। डोळे एकसारखे फुटतात व फुटण्याची ताकद पण वाढते व मित्रांनो, घडांची संख्या पण वाढण्यास मदत करते। जर काडीमध्ये पुरेसा अन्नसाठा असेल तर फळधारणा चांगली होते व घडांचे प्रमाण पण वाढते आणि कमकुवत घड पण मजबूत होताना दिसून येतात। मित्रांनो, हे काडीची परिपक्वता वाढवण्यास पण मदत करत असते। पोटॅशियममुळे प्रकाश संश्लेषणाद्वारे तयार झालेली साखर ही पानामधून काडीमध्ये स्टोअर करण्याचे काम करत असते व मित्रांनो, काडी ही चांगली तपकिरी तयार होते, काडीची मजबूती वाढते व डोळ अधिक सक्षम तयार होतात। मित्रांनो, याचे प्रमाण हे आपल्याला एकरी 50 किलो घ्यायचे आहे। व मित्रांनो, अशी शेतीविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, फॉलो नक्कीच करा। धन्यवाद।